मग आता काय म्हणणं आहे तुमचं? तू सांग त्या भाडेकरूंना शोभा या घरात नको. ठीक आहे, तुम्हाला हवं तसंच होईल. मी सांगते त्यांना की तुमची माणसं अशी अचानक आलेली घर मालकांना काही आवडलेलं नाहीये, तेव्हा त्यांना परत जायला सांगा. कोणाला परत पाठवायचं? त्यांच्या माणसांना. तुला सांगितलेलं जेव्हा कळेल ना तेव्हा तो आकलन दिवस असं मी घोषित करणार आहे. मी फक्त त्या शोभाचं म्हणतोय. अण्णा आणि तो चिन्नू इथं राहू शकतात. अहो, तो मुलगा त्याच्या आईशिवाय कसा काय राहू शकेल? अगं पण तो अभि घर सजवण्यासाठी एवढा पैसा खर्च करतोय, तर त्याला म्हणावं एखादं घर भाड्यानं घे ना. आजूबाजूला मिळालं असतं एखादं घर. बोलाव त्या भाडेकरूला, त्याला म्हणावं जे काय करायचं ते कर, पण इथं माझ्या घरामध्ये. आता मी काय सांगू? तुम्हीच सांगितलं. काय धर्मशाळा आहे काही? कुणी कुठेही घुसत, आमच्या गप्पा ऐकत. वाईट सवय. बघ, माझ्या घरात असं काही चालणार नाही. असं म्हणजे असं अचानक येणं ऐकणं. हा काका, सॉरी. मी तुम्हाला सांगणारच होतो, पण त्याआधीच मला तुम्हाला ग्रँटेड धरायचं नव्हतं काका. पण तुम्ही म्हणताय तो ऑप्शन बरोबर. मी लवकरच भाड्याने, लवकरच कशाला, उद्याच घर जाऊन बघतो. तर एक रिक्वेस्ट आहे, आजच्या दिवसापुरतं मी उद्या सुट्टी घेतो आणि अण्णा, वहिनी आणि चिनूसाठी काहीतरी व्यवस्था बघतो. तसंही 10-12 दिवसांचाच प्रश्न आहे. बघतो मी काहीतरी. त्यांना म्हणावं अण्णा आणि चिनू हे दोघेच असते तर प्रश्न नव्हता. पण ती शोभा, तिला पाहिलं ना की तळपायची आग मस्तकाला जाते. घर रिनोव्हेट करते म्हणे. ती नकोय मला इथे. अण्णांसाठी राहू दे. काही 10-12 दिवसांचाच प्रश्न आहे. बघू. काय केतकरांनी एवढी माणुसकी सोडलेली नाहीये. 10-12 दिवसानंतर त्या शोभाला मी एक सुद्धा दिवस सहन करणार नाही. काय कळलं काय? मला काय सांगताय? तुला कळलं असेल तर त्या भाडेकरूंना सांग. कळलं का काका? थँक यू व्हेरी मच. आणि हो, हे असं काही मला आवडत नाही. उद्या सुट्टी घेऊ नका म्हणावं, कामावर जा. आणि अण्णांची काळजी सुद्धा घेऊ आम्ही. हो काका.